ज्येष्ठ संगीतकार आणि गायक श्रीधर फडके यांच्या सांगीतिक प्रवासाच्या सुवर्ण महोत्सवाचं आणि त्यांच्या अमृत महोत्सवाचं औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या येथोनी आनंद रे हा विशेष सांगीतिक कार्यक्रम कल्याणमध्ये मोठ्या उत्साहात पार पडला. सुस्वर क्रिएशन्स, अक्षर मंच सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठान आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात डोंबिवलीतील प्रसिद्ध व्यावसायिक तसेच ख्यातनाम खर्डीकर क्लासेसचे संस्थापक डॉक्टर सुनील खर्डीकर सहकुटुंब उपस्थित होते. या दरम्यान त्यांच्या पत्नी संगीता खर्डीकर, ॲडव्होकेट संकेत खर्डीकर व आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनपटू करिश्मा खर्डीकर हे देखील शास्त्रीय संगीताने मंत्रमुग्ध झाले होते. आचार्य अत्रे रंगमंदिर येथे पार पडलेल्या या सोहळ्यात श्रीधर फडके यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला. त्यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त रसिकांनी त्यांना भरभरून शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमात श्रीधर फडके यांच्यासह शिल्पा पूनतांबेकर, शेफाली कुलकर्णी, साकुरीकर आणि सुराज सोमन यांनी आपल्या गायनानं प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं. या सांगीतिक मैफिलीस तुषार आगरे, मनीष ठुमरे, व्यंकटेश कुलकर्णी, संदीप कुलकर्णी, विनय चेऊलकर आणि संदीप मिस्त्री या वादक चमूने उत्कृष्ट साथ संगीत दिली. ज्येष्ठ संगीत मार्गदर्शक मंदार सोमन यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा पार पडला, तर सुकन्या जोशी यांनी आपल्या ओघवत्या शैलीत कार्यक्रमाचं निवेदन केलं. या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी खर्डीकर क्लासेस आणि अन्य संस्थांनी विशेष सहकार्य केलं. उपक्रम समन्वयक योगेश विजय जोशी यांच्या नियोजनाखाली पार पडलेल्या या कार्यक्रमाला कल्याणकर रसिकांचा उदंड प्रतिसाद लाभला. त्याच दरम्यान डॉक्टर सुनील खर्डीकर यांना त्यांच्या 3 दशकांहून अधिकच्या शिक्षण क्षेत्रातील योगदानाबद्दल सुधीर फडके यांनी स्वतः सन्मानित केलं. ज्याप्रमाणे उत्तम संगीतकार घडवण्यासाठी अनेक वर्षांचा रियाज असावा लागतो, त्याचप्रमाणे एक उत्तम यशस्वी व्यक्तिमत्व बनवण्यासाठी तुमच्यासारख्या शिक्षण वसा घेतलेल्या मार्गदर्शकांची समाजाला गरज असल्याचं म्हणत फडके यांनी खर्डीकर यांचं कौतुक केलंय. डॉक्टर सुनील खर्डीकर यांनी देखील MH मराठीशी बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्यात. सुधीर फडकेंसारख्या मोठ्या संगीतकाराकडून आपला सन्मान व्हावा हे मी माझे भाग्यच समजतो. त्यांचं संगीत ऐकल्यानंतर प्रत्येक स्वर हा हृदयाला भिडतो. यापुढेही त्यांचा हा आवाज असाच रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत राहो, अशा त्यांना माझ्या शुभेच्छा असल्याचं खर्डीकर म्हणाले.